आनंद, तुम्ही लोक इथं आहे? मी तुमच्या शाळेत गेलो होतो. तिथं कळलं की तुम्ही तिथनं निघाला आहेत. भीम कुठं आहे? बाळादादा, जेव्हा आम्ही दोघं शाळेतनं घरला येत होतो तेव्हा इथंच दोन माणसं आमसनी त्रास द्यायला लागली, चिडवायला लागली. अरे लोकांनी तर लाजच नाही हाय. 2 दिवस आधीच याची आई मेली हाय. पुरस्कार मेजवानी बी केली. आता शाळेला जात आहेत. अन बाळादादा माहित नाही तो तिकडं कुठं निघून गेला. असं वाटलं कोणाच्या तरी माग माग जातोय. हे काय झालं आहे भीमला? तो असा का करतोय? जर भीम असंच करत राहिला तर आजारी पण पडू शकतो. बाळादादा, आपल्याला बाबांनी सांगितलं पाहिजे आणि त्याला एकदा वैद्यबाईंना बी दाखवलं पाहिजे. आणि भीम खरंच असं वागत आहे जसं त्याला भूतानं धरलं आहे. नाही, पर आपली आई भूत नाही होऊ शकत. मग भीम असं का करतो या? कुठे गेला होतास? भीम, घरला चल. तुम्ही राहून द्या बाबा, मी करून घेईन. अगं करतो म्या. आवा बाबा, आम्ही संदे करतो या की. नाही बाळा, जेव्हा आई होती तेव्हा तुम्ही समधी ही कामं करत होता का? नाही ना? आई जिती असताना तुम्ही जेवढी कामं करत होता तेवढीच कामं करा. बाकी भीमाबाईची कामं म्या करीन. हट्ट नका करूस. मला जरा समजून घे. भीमा, हे बघ, तू हट्ट करायला लागलास तर भेटायला बी नाहीये. बाबा, आपल्याला भीमावर उपचार केला पाहिजे. का? काय झालं? आज जेव्हा आम्ही शाळेतनं घरला येत होतो ना, आमासनी 2 माणसं भेटली. आमासनी चिडवायला लागली की त्या भीमरावानं आपल्या शाळेसाठी पैक बी जमा केलं होतं आणि ते पैक वाचवं म्हणून आईचा उपचार बी केला नाही. आणि आता बघा, आई मेली. आणि त्याच्यानंतर माहित नाही चालत चालत कुठे एकटाच निघून गेला. असं वाटत होतं की जसं की कोणाच्या तरी माग माग जात आहे. एक छोटस कुटुंब होतं समुद्राच्या काठावर. त्यांचं लई झाक घर होतं. त्या घरात माहितीये का कोण कोण राहत होतं? एक आई होती, एक बाबा होते आणि त्यांचा एक लई गोड पोरगा होता. एक दिवस अचानकच त्या समुद्रात वादळ आलं. पोराची आई ना त्या समुद्रात पडली. ते लहान पोरग आपल्या आईला गमावतं. पर ते पोरग इतकं धाडसी असतं, त्या समध्या परिस्थितीशी लढून लई मोठा माणूस बनतो. आई, तुझ्या गोष्टीतलं पोरगा लय धाडसी होता. यो त्याच्या आई बिगर राहत बी होता. पण म्या नाही राहू शकत तुझ्या बिगर.
एवढा धाडशी नाही आहे. तू कवा कवा भेटायला येतीस आणि निघून बी जातीस. तुला माहिती आहे तू जातीस तेव्हा मला कसं वाटतं, किती त्रास होतो ते. कसं माहित असेल बाळा? तुझी आई कुणाचा पोरगा तर नव्हती. तिला कसं काय समजल की आईच्या गेल्यानंतर पोराचं काय होतं ते? त्यामुळं तुझ्या दुःखाला फक्त तूच समजू शकतोस, जाणू शकतोस. आज तू लय चांगलं काम केलंस, दगड उचललास, पर मारल्यापासनं सौताला थांबवलंस. कारण तुझ्या आईची कवाच इच्छा नव्हती की तू कुणा संग तरी भांडण करावंस. वय बाबा, पण आई हे का बोलली का ती माझ्या संग ह्या घरला नाही येणार, स्वतःच्या घरला जाणार. आणि जर मी हट्ट केला तर ते भेटणार बी नाही. आईने तुला असं सांगितलं? वय, आई कवा कवाच मला भेटती, पण स्वतःच्या मर्जीनं. असं का बाबा? माहित नाही बाळा, आता ते तिलाच ठाव. आम्हाला तर भेटत नाही, तर आम्ही तिला काय विचारणार? पर पुन्हा जेव्हा तुला ती भेटल ना, तर तेव्हा नक्की विचार. हा आणि मग तुझी आई तेव्हा नाराज व्हायची जेव्हा तू जेवायचा नाहीस. त्यामुळं जेवून घे. आई, खरंच भी मला आई दिसती का ग? मग आपल्याला का नाही दिसत? काय माहित, आई समद्यात जास्ती प्रेम कदाचित भीमावर करायची म्हणून असेल. चल ना, आपण आईला बोलवूया. मेलेली लोक समद्यांच्या बोलवण्यानं नाही येत. का? कारण ते भूत बनतात. तुम्ही बी काय गावकऱ्यांसारखं आईबद्दल काय बाय बोलताय? आपली आई कवाच भूत नाही बनू शकत. मग आई भीमलाच का दिसती, आमासनी का नाही दिसत? का? सांगतो. कारण की बाळा, भीम आपल्या आईच्या आठवणीनं एवढा जोडला गेला आहे की तो विश्वासच ठेवत नाही आहे की त्याची आई मेली आहे. त्याला प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवसाला हेच वाटतंय की त्याची आई त्याच्या आजूबाजूला आहे. तो त्याच्या आईच्या जाण्यानं दुःखापरीस नाराज झाला आहे की ती का गेली. तो मनात तक्रार करीत असतो या, विचार करत असतो या की आई जर त्याला भेटली असती तर तो तिला हे बोलला असता, ते बोलला असता. या आठवणीनं, कल्पनांनी तयार झालेला भ्रम आहे जे अतिप्रेमामुळे झाला आहे. पर बाबा, हे असं कवापर्यंत चालू राहणार? जसा जसा भीम ह्या गोष्टीचा स्वीकार करल की त्याची आई मेली आहे, हळूहळू या समध्या गोष्टी कमी होतील. मग आपल्यालाच भीमला पटवून द्यायला पाहिजे की आपली आई आपल्याला सोडून गेली आहे. नाही, त्याला त्याची समज स्वतःलाच होऊ देत.
आम्ही समधी आमच्या आमच्या पद्धतीनं आईची आठवण काढतो. आणि भीमला आई दिसते बी. माहिती नाही ही चांगली गोष्ट आहे की नाही, पण आपल्या समध्यासने मिळून भीमला आनंदी ठेवलं पाहिजे. कारण आईच्या जाण्यानं त्याच्या जीवनात जी आईची कमी आहे ती आपण पूर्ण करू शकू. वय, जर तो असाच राहिला तर खरंच त्याची तब्येत बिघडून जाईल. भीमला आनंदी ठेवणं लय गरजेचं आहे. कारण की जेव्हा जेव्हा तो दुःखी होईल तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या आईची आठवण जास्त येईल आणि मग तो तिला शोधायला लागल. जा, समध्यांनी झोपून घ्या. चला चला. मोठं होण्याचं नुकसान भी लय असतं. या माझं मन भी बालमन असतं तर भीमाबाई बहुतेक भ्रमात का होईना म्या भी तुला भेटू शकलो असतो. या पर आता फक्त आठवण काढू शकतो. मुझसे अलग ना होना पल भी, माँ तेरी ममता खिलते कमल सी, माँ तेरी ममता खिलते कमल सी, मेरा माथा चूमे मेरी फिकर बुन सर की बलाएं मेरी माँ चुन ले. आई रामजी, रामजी, त्याला झोपू दे. काय झालं? या ना ताई. बघितलं, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटला आहे आणि एका फटक्यात समध्या समस्यांचा प्रश्नच सुटला. काय झालं? आहे ते आपल्या जातीचा एक माणूस भेटला आहे. तो मुंबईच्या कापडाच्या मेलमध्ये काम करतो. त्याला एक पोरगी आहे. बिचारी विधवा झाली आहे. तर मी विचार करत होतो की जर तिचं लगीन रामजी संग झालं तर. पुरंचंद, माझं बोलणं तुझ्या डोसक्यात का जात नाही? मी तुला आधीच बोललो होतो की माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचार नका करूस. पर जा इथून. पर भाऊ, त्याचं पूर्ण ऐकून तरी घे. का ऐकू मी याचं समद? मला काय बी ऐकायचं नाही. आणि तुम्ही समध्यांनी बी माझ्या लग्नाच्या भानगडीत पडू नका. एकदा मी सांगितलं ना की मी दुसरं लगीन नाही करणार म्हणजे नाही करणार. आणि ह्या विषयावर कुणी बी काय बी बोलायचं नाही. बस. तुझ्याकडे तू लगीन करावंस अशी लई कारण आहेत. सांग, तुझ्याकडं कुठलं कारण आहे? हाय, चल. ये.
बघ, आता सांग पुरंजन, अशी कोण सावत्र आई असेल जी भीमासाठी भीमाबाईची जागा घेऊ शकल? हे कारण पुरेसं नाही आहे? तू आणि मीरा पुन्हा ह्या ईशावर बोलायचं नाही. पुरंजन काका, आम्हाला दुसरी आई नकोय. वय पुरंजन काका, आवाजनी दुसरी आई न ग. आत्या, कोणालाच दुसरी आई नग आहे. पुरंजन, मला वाटतंय पोरान भाऊ जो आपण विचार करतोय तसं नाही करत आहे. पर बाबा चुकीचा विचार करत आहे आत्या. मी बी त्यांचीच लेख आहे. मला बी माझ्या भावंडांसारखं कवाच नाही वाटणार की आमच्या आयुष्यात कुणी बी यावं आणि आमच्या आईची जागा घ्यावी. पर मी बी एक बाय आहे, एक आई आहे. त्यामुळे मला समजतंय की एका बायचं घरात होणं किती गरजेचं आहे. आज मी आहे, आत्या आहे, पर आम्ही काय आमच्या नाही राहणार. पर माझं भाव बहिणी, माझे बाबा नेहमी राहत्यात. म्हणून या घराला सांभाळण्यासाठी एका बाईची गरज आहे. हीच गोष्ट तर रामजीला समजत नाही आहे. जर भाऊ आणि पोरांना समजत नसेल तर आपण या विषयावर बोलूया न ग. जे लिहिलं असेल तेच होईल. महाराज, मंगेशच्या हातात देखील जादू आहे. हा पण खूप चांगला चहा बनवतो बरं का. परंतु काम खूपच खाणेरडं करतो. हा चहा तोपर्यंत पाणचटच लागेल जोपर्यंत त्यात यशाची चव मिसळणार नाही. आणि सत्य तर हे, तुम्ही सगळे मिळून काहीही करू शकला नाही त्या भीमरावाचं. आणि निश्चितच तुमचा पराभव हा आमचा पराभव आहे. हे बरोबर बोललात तुम्ही महाराज. भीमरावच नाही तर त्याचं पूर्ण कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालतंय आणि आम्ही वाट बघतोय की कधी काय करायचं. आम्ही इथे बसून भीमाबाईचं भूत कसं बनेल याचा बंदोबस्त करतोय. आणि तिकडे तो अस्पृश्य जातीचा पुरंजन रामजीचं दुसरं लग्न लावण्याच्या मागे आहे. आणि अशाने तर महाराज, भीमाबाईच्या मृत्यूनंतर भीमरावला जे दुःख झालंय ते सावत्राईच्या येण्याने ते दुःख आणि त्रास आनंदात बदलून जाईल ना. आणि आपल्या आईच्या मृत्यूचा विसर पडल्यावर तो दुसऱ्या आईच्या प्रेमात बुडून गेला तर ही देखील आपली हारच असेल ना महाराज. हीच तर अडचण आहे महाराज, की आम्हाला काहीही कळत नाहीये. नेमकं करायचं काय? रामजीला दुसरं लग्न करू द्या. आणि मुलगी मात्र तीच असेल जी आम्ही ठरवू. आणि एकदा का ती त्यांच्या घरी पोहोचली की आमची सगळी उद्देश्य पूर्ण करेल ती.